विद्यार्थी मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की महाराष्ट्र नगर परिषदा आणि महाराष्ट्र नगर पंचायती व औद्योगिक नगरी राज्य सेवा परीक्षा 2023 प्रमाणे अभ्यासक्रम जो पाहणार आहोत आपण, मागच्या याच्यामध्ये पोस्ट किती निघाल्या होत्या, कोणत्या निघाल्या होत्या, बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठीचा पाहिला होता व्हिडिओ आपण. तर त्याच व्हिडिओमध्ये आपण आता पाहत असताना की ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट निघालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा सिलेबस कोणत्या प्रकारे असेल. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी जरासं थोडंसं लक्ष द्या की कारण तुमचा जो बेस आहे तो जर पक्का असेल तुमच्याकडे, म्हणजे महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षण व लेखासेवा या परीक्षेसाठी अर्ज तुम्हाला 20 ऑगस्टपर्यंत भरण्यासाठी तारीख दिलेली आहे. लवकरात लवकर कॉमर्सच्या मुलांनी हे अर्ज भरून घ्यावे. मराठीवरती म्हणजे आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिकांची संख्या 2 पेपर असतील, पेपर 1 व पेपर 2 दोन्ही पेपर एकत्रित पद्धतीने घेतले जातील. मराठीवरची प्रश्नसंख्या असेल 15, त्याच्यासाठी 30 मार्क्स असतील. इंग्रजीवरची असेल 15, सामान्य ज्ञानवरती 15 आणि बौद्धिक चाचणी म्हणजे लॉजिकल रिझनिंगवरती असतील तुमचे ओके. तर याच्यामध्ये आपण बौद्धिक चाचणीचा पार्ट, बौद्धिक चाचणीवरती 15 आणि असे टोटल याच्यावरती क्वेश्चन्स जे असतील ते 60 क्वेश्चन्स असतील आणि 120 मार्क असतील त्याच्यावरती. तर लेखापरीक्षण व लेखासेवा म्हणजे अकाउंटंटची पोस्ट आहे. अकाउंटंटसाठी लागणारा सिलेबस हा 40 मार्क्सचा 40 क्वेश्चन्स म्हणजे 80 मार्क्सचा असेल. तो कोणत्या पद्धतीने असेल तो पाहूयात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील आणि पूर्ण परीक्षा पद्धती ही कम्प्युटराइज्ड परीक्षा पद्धती असेल. पहा, मराठीचे जे 15 क्वेश्चन्स येतील ते 12वी पर्यंतचं जे मराठी माध्यम आहे त्याच्यावरती येतील. इंग्रजीचाही दर्जा जो राहील तो 12वी पर्यंतचा राहील. सामान्य ज्ञान पदवी ही पदवीपर्यंतचं सामान्य ज्ञान तुम्हाला राहू शकतं आणि बौद्धिक चाचणी पदवीपर्यंतचं म्हणलं तर त्याच प्रकारचा भाग येईल. मराठी व इंग्रजी दोन्ही राहील आणि याच्यासाठी 70 मिनिटे तुम्हाला मिळतील. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाचा पार्ट असेल म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स, त्याला तुम्ही MCQ क्वेश्चन असेही म्हणतात. तर त्याच्यानंतर विषयाशी संबंधित घटक म्हणजे ज्या विषयाचा पोस्टसाठी तुम्ही भरलेला आहे त्याच्यासाठी 40 क्वेश्चन्स असतील, 80 मार्क असतील. पदवी गरजेची आहे, त्याच्यासाठी पदवी आहे बीकॉमची पदवी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. मराठी व इंग्रजी दोन्हीमध्ये येतील. 50 मिनिटाचा वेळ याला असतील. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ, परंतु याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स आपल्याला दिले जातील ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये. एकूण पेपर 1 व 2 या पद्धतीने पाहणार आहोत. नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याला आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग जी आहे याच्यासाठी ठेवलेले प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. आता एखादा प्रश्न तुम्ही सोडवलाच नाही विद्यार्थी मित्रांनो, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे मार्क्स हे काटले जाणार नाहीत, त्याचे मार्क्स मिळणार नाहीत, परंतु निगेटिव्ह मार्कमध्ये कट होणार नाही. आता हा पेपर 1चा अभ्यासक्रम आहे, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या प्रकारचाच याचा पार्ट आहे. तर त्याच्या मराठीमध्ये काय काय सर्वसामान्य संग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे एवढा भाग तुम्हाला विचारला जाईल. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये कॉमन वॉकॅब्युलरी, सेंटेन्सेस स्ट्रक्चर, ग्रामर, लेटर अँड ईमेल रायटिंग, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन्स ऑफ पॅसेज ओके. सामान्य ज्ञानमध्ये जनरल स्टडीमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरचे प्रश्न विचारले जातील. भारतीय अर्थव्यवस्थेचा काही भाग विचारला जाईल. भारतीय आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सहकार्याची भूमिका म्हणजे इंडियन इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट्स, रोल ऑफ नॅशनलाइज अँड कमर्शियल कोऑपरेटिव्ज, रुरल बँक्स इन इंडियन इकॉनॉमी, नॅशनल डेव्हलपमेंट, हे सामान्य भागामध्ये सर्वत्र विचारले जाणारे प्रश्न आहेत. किमती वाढण्याची, चलन वाढण्याची म्हणजे इन्फ्लेशन अँड रिसेशन्स मेजर, भारतीय राज्यव्यवस्था याच्यावरती काही प्रश्न विचारले जातील तुम्हाला. चालू घडामोडी
याच्यावरचे काही प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न आहेत. अंकगणितमध्ये काय येईल? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी. ओके, आपला जो मेन भाग आहे हा आपला मेन भाग आहे दुसरा पेपर. ओके, जो दुसऱ्या पेपरचा भाग आहे पेपर 2, या पेपर 2 मध्ये आपल्याला मॅक्झिमम पार्ट पाहायचा आहे. आता या पेपर 2 मध्ये आपल्याला जो भाग पाहायचा आहे हा कोणता भाग असेल आणि तुम्हाला हा कुठे शिकवला जाईल? तर संपूर्ण भाग हा पहिल्यापासून आपल्या चॅनलवरती तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. अकाउंटिंगशी रिलेटेड संपूर्ण पार्ट आपल्याकडे होईल. इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, अकाउंटिंग स्टँडर्ड्स, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग स्टँडर्ड्स, ओव्हरव्ह्यू ऑफ अकाउंटिंग म्हणजे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्स, स्टँडर्ड AS1 डिस्क्लोजर, AS2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज, AS3 कॅश फ्लो, AS6, AS7, त्याच्यानंतर AS9, AS10. हे विशेषतः CA फाउंडेशनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संपूर्ण पार्ट येऊ शकतो. त्यांना त्या पद्धतीचा काही पोर्शन तुम्हाला घ्यावा लागेल. हां, विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वच भाग तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये मिळणं शक्य नाही. त्याला आपल्या चॅनलवरूनच थोड्या पार्टमध्ये तुम्हाला स्टडी करून घ्यावं लागेल. अकाउंटिंग स्टँडर्ड 12, अकाउंटिंग स्टँडर्ड 13 असे टोटल यांनी 32 ICAIनी स्टँडर्ड्स आणले होते. त्याच्यातले काही तुम्हाला जे वर्किंगमध्ये होते 28 अकाउंटिंग स्टँडर्ड्स तेवढेच आहेत. त्याच्यामध्ये काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स त्यांनी वगळलेले आहेत. मग याच्यानंतर आपण हा नेक्स्ट पार्ट जातो इथपर्यंत. प्रोव्हिजन्स ऑफ AS19, त्याच्यानंतर 29 इथपर्यंतचा भाग वेगळा गेला. पुढे आले फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. ओके, म्हणजे हा एक भाग वेगळा गेला याच्यामध्ये. त्याच्यानंतर अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स, याला आपण म्हणू शकतो सिंगल एंट्री सिस्टीम. ज्या मुलांना झालं असेल त्यांना समजत नसेल तर याला सिंगल एंट्री सिस्टीम इनकम्प्लीट रेकॉर्ड असते. अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन, आता स्पेशल ट्रान्झॅक्शन कोणतं? हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंट्स, इन्व्हेस्टमेंट्स अकाउंट, इन्शुरन्स क्लेम्स अँड लॉस ऑफ स्टॉक अँड लॉस ऑफ प्रॉफिट, इश्यूज इन पार्टनरशिप अकाउंट्स. त्याच्यानंतर बिझनेस लॉ. बिझनेस लॉमध्ये मेन आहे पहिलं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. याच्यामध्ये ॲग्रीमेंट कशाला म्हणायचं, कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणायचं, प्रपोजल कोण आहे, प्रपोजी कोण आहे, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट काय असेल, त्याच्यानंतर ऑफर ब्रीच करण्याची काय काय रेमेडीज अवेलेबल असतील, हे सर्व पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजेत. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 हा आहे बिल ऑफ एक्सचेंजशी रिलेटेड चॅप्टर. बिल ऑफ एक्सचेंज जी स्टडी केलं याच्यामध्ये 3 पार्ट येतात. एक बिल ऑफ एक्सचेंज, दुसरं प्रॉमिसरी नोट आणि तिसरं चेक. हे इंडियन द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881च्या अंडर येतं. द पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट 1965, द एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952, द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972, मिनिमम वेजेस ॲक्ट 1948 आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 इत्यादी भाग आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याच्यानंतर कंपनी लॉ जो 2013ला न्यूली अमेंड झाला, पूर्णपणे न्यूली पार्ट आलता कंपनी लॉ, हा आपल्याला पाहायचा आहे याच्यामध्ये. कंपनीज ॲक्ट 2013, प्रिलिमिनरी प्रॉस्पेक्टस, शेअर्स अँड शेअर कॅपिटल. कॉस्ट अकाउंटिंगचा काही भाग विचारलेला आहे. इंट्रोडक्शन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड, ऑपरेटिंग, प्रोसेस अँड ऑपरेशन, स्टँडर्ड कॉस्टिंग, मार्जिनल कॉस्टिंग, बजेट अँड बजेटरी कंट्रोल, बेसिक्स. याचं संपूर्ण बेसिक पाहायचं आहे जे की एकदम व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला होऊन जाईल. फायनान्शियल मॅनेजमेंट नेक्स्ट. हे ब्रँचेस आहेत पहा अकाउंटच्या टोटल 5 ब्रँचेस आहेत. त्याच्यातल्या 3 ब्रँचेसची स्टडी प्लस कॉमर्सची स्टडी दिलेली आहे. अकाउंटिंग म्हटलंय परंतु सर्व कॉमर्सची स्टडी दिलेली आहे याच्यामध्ये. स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, फायनान्शियल ॲनालिसिस अँड प्लॅनिंग, फायनान्शियल डिसिशन, टाइप्स ऑफ फायनान्सिंग, इन्व्हेस्टमेंट डिसिशन्स, मॅनेजमेंट अँड वर्किंग कॅपिटल, फंड फ्लो, लेव्हरेज. ओके, फंड फ्लो. त्याच्यानंतर लेव्हरेजेस पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. इन्कम टॅक्सची काही स्टडी आपल्याला. द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, बेसिक कन्सेप्ट्स, रेसिडेन्शियल स्टेटस अँड स्कोप ऑफ म्हणजे सेक्शन 6च्या अंडर याला पाहण्यात आलेलं आहे. सेक्शन 2 सबसेक्शन 6च्या अंतर्गत याला पाहण्यात आलेलं आहे. ओके,
इन्कम विच डू नॉट फॉर्म अ पार्ट ऑफ टोटल इन्कम म्हणजे सेक्शन 10चे इन्कम जे की टोटल इन्कममध्ये पकडले जाणार नाहीत, जसं की ॲग्रिकल्चरल इन्कम वगैरे आपण म्हणू शकतो. 5 हेड्स ऑफ इन्कम, जसे की 5 हेड्स आहेत इन्कमचे. इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम PGBP म्हणजे PGBP म्हणजे प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. त्याच्यानंतर कॅपिटल गेन, मग तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लॉंग टर्म कॅपिटल गेन असेल. आणि त्याच्यानंतर IOS, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. प्रोव्हिजन्स ऑफ क्लबिंग, क्लबिंग म्हणजे नवरा आणि बायको या दोघांपैकी एकाचंच टॅक्स भरलं जात असेल, परंतु नवरा आणि बायकोच्या दोघांच्या इन्कमला जर एकत्र केलं तर त्याला क्लबिंग म्हणणार. सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस, एखाद्या व्यवसायामध्ये लॉस झाला असेल, त्याचा सेट ऑफ घ्यायचा असेल दुसऱ्या व्यवसायाच्या अगेन्स्ट आणि त्याला कॅरी फॉरवर्ड करायचं असेल तर त्याच्या प्रोसेसेस. डिडक्शन फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम, डिडक्शन्स म्हणजे सेक्शन 80C टू 80U. याच्यामध्ये सेक्शन 80C पासून 80U पर्यंत तुम्हाला पाहावं लागेल. Computation of total income tax and tax payable, provisions concerning advance tax and TDS, provisions for filing return of income. Auditing and assurance म्हणजे अंकेक्षण जे केलं जातं ते. ऑडिटिंग कन्सेप्ट, ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स स्टँडर्ड्स, प्रिपरेशन फॉर अन ऑडिट, इंटरनल कंट्रोल, टाइप्स ऑफ ऑडिट, वाउचिंग, व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, ऑडिट रिपोर्ट, स्पेशल ऑडिट बॉम्बे लोकल फंड, ऑडिट ॲक्ट अँड रूल्स 1930. त्याच्यानंतर ITचा काही पार्ट असेल, कम्प्युटर सॉफ्टवेअर, डेटा स्टोरेज, रिट्रायवल ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, ERP, SA, टॅली. मेन तर तुम्हाला याच्यावरचाच पार्ट आहे, हा फक्त त्याच्यासाठी केलेला बेस पार्ट समजवण्यासाठी आहे. पुन्हा आलात तुम्ही डबल एंट्री सिस्टीम अँड सिंगल एंट्री सिस्टीम. जे इनकम्प्लीट मेथड म्हणलं होतं ती होती सिंगल एंट्री सिस्टीम, जिथं डेबिट आणि क्रेडिट असे 2 इफेक्ट दिले जातात, ती आहे डबल एंट्री सिस्टीम. ओके, तर याच्यामध्ये मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री: जर्नल, लेजर, अकाउंट पोस्टिंग, सबसिडियरी बुक, कॅश बुक अँड पेटी कॅश बुक, अकाउंटिंग, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलेन्स अँड फायनल अकाउंट, रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, बिल ऑफ एक्सचेंज, महाराष्ट्र म्युनिसिपल अकाउंट कोड 2013, हे सुद्धा पाहावं लागेल. अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे NPO. फायनल अकाउंट त्यांचं करायचं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघायचं, अकाउंटिंग स्टँडर्ड कोणते कोणते ॲप्लिकेबल होतील. बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट प्रिपरेशन, डेप्रिसिएशन अकाउंट, प्रिपरेशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स सच ॲज वाउचर, कॅश मेमो, इनव्हॉइस. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट 2017 म्हणजे GST जो आलेला आहे त्याच्यातला काही मेन पोर्शन. बिझनेस इथिक्स अँड कम्युनिकेशन, प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस इथिक्स, कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, इसेन्शियल कम्युनिकेशन ग्रुप, डायनॅमिक्स एटसेट्रा पार्ट याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. तर हा सिलॅबस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही एका पुस्तकामध्ये मिळणार नाही. या सिलॅबससाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणाहून थोडा थोडा पार्ट आपल्याला कलेक्ट करून घ्यावा लागेल, परंतु हा सर्व डेटावरती एकदम प्रॉपर पद्धतीने व्हिडिओ बनवून ग्रुपवरती पोस्ट केले जातील किंवा आपल्या चॅनलवरतीच पोस्ट केले जातील. तर यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन आपल्या चॅनलचं वाढवा आणि व्हिडिओचे व्ह्यूज वाढवा, तर मी नेक्स्ट सिलॅबस याच्यावरती आपला चालू करून देईल. म्हणून मलाही समजून येईल की याच्यासाठी जास्त प्रकारची डिमांड स्टुडंट्सची आहे. जर सबस्क्रिप्शन आणि व्ह्यूज वाढत असतील तर मी या प्रत्येक सिलॅबसवरती 101% व्हिडिओ पोस्ट करेल. धन्यवाद.